सर्वेचं काम चालू आहे, थांबवला नव्हता. काही जणांनी, राजकीय व्यक्तींनी त्याच्यात राजकीय स्वार्थाकरता त्याच्यात गोंधळ घातला होता. परंतु धारावीतला सर्वे जर झाला नाही तर, कारण जो जुना सर्वे आहे आणि आत्ता जे धारावीची स्थिती आहे त्यामध्ये खूप तफावत आहे. जर धारावीचा मास्टर प्लॅन बनवायचा असेल, धारावीतल्या लोकांचा पात्र अपात्रचं जे निकष हे करायचं असेल तर सर्वे होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वेचं काम चालू आहे. सर्वे झाल्यानंतर संपूर्ण आकडा समोर आल्यानंतर धारावीचा पुनर्वसनाचा प्रोजेक्ट कसा असेल याचं एक चित्र लोकांसमोर येईल आणि एक मास्टर प्लॅन पण केला जाईल आणि लोकांना विश्वासात घेऊनच या सर्व गोष्टी केल्या जातील. सर, आपण म्हणता की राजकारण केलं जातं धारावीचं, कारण धारावीमध्ये आता तिसरी चौथी पिढी सुरू झालेली, लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे, तर हे कसं दूर करणार? जर राजकारण होत असेल तर किती वर्ष चालणार असेल? नाही, राज्य सरकार, हा प्रोजेक्ट राज्य सरकारचा आहे आणि राज्य सरकारने पूर्ण संकल्प केला आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी धारावीचा प्रोजेक्ट पूर्ण करायचा. दुर्दैवाने त्याच्यात आता राजकारण केलं जातं आहे. आज आदरणीय उद्धव साहेबांनी पण जी पत्रकार परिषद घेतली ती केवळ राजकारणापोटी आणि विधानसभेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवूनच ही पत्रकार परिषद त्यांनी घेतली. लोकांमध्ये गैरसमज पसरवणे, लोकांना एक भीतीचं वातावरण निर्माण करणे, हाच प्रोपगंडा लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला दिसून आला. लोकसभेच्या निवडणुकीत पण लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण करून, गैरसमज पसरून, खोट्या बातम्या पसरून लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी त्यांची रणनीती आखली होती. आता तोच प्रयोग विधानसभेच्या निवडणुकीत करण्याचा त्यांचा हा प्रकार आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की निवडणूक आयोगाने त्यांना आता देणगी घ्यायची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे देणगी घेण्याकरता ह्या अशा पत्रकार परिषद आता ते घेत आहेत. कारण त्यांचाच MLCचा उमेदवार जो निवडून आलेला आहे त्या उमेदवाराच्या ॲफिडेविटमध्ये अदानीचे शेअर्स त्याने विकत घेतलेले त्याने त्याच्या ॲफिडेविटमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे स्वतःचे उमेदवारच अदानीचे शेअर्स घेत आहेत आणि इथे धारावीकरांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत आहेत केवळ राजकारणापोटी. आणि ज्या गोष्टी होऊच शकत नाही अशा गोष्टींची डिमांड करून धारावीकरांमध्ये गैरसमजाचं वातावरण निर्माण करत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत जी त्यांनी भीती आणि घाबरवण्याचा प्रकार केलेला आहे लोकांमध्ये संविधानाच्या माध्यमातून, आता हा डेव्हलपमेंटचा विषय काढून धारावीकरांमध्ये पण भीतीचं वातावरण आणि गैरसमजाचं वातावरण ते निर्माण करत आहेत. सर, एक प्रश्न आहे की अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनके यांनी एक विधान केलेले आहे की महायुतीत जागा वाटपावरून काहीही होऊ शकतो आणि कदाचित अजित पवार, शरद पवार एकत्रही येऊ शकतात. नाही, महायुतीच्या बाबतीत आता ठरलेलं आहे की महायुतीचे जे कोणी नेते महायुतीच्या बाबतीत वक्तव्य करतील तर ते महायुतीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी करायला पाहिजे. तर हे त्यांचं व्यक्तिगत मत असेल. त्या व्यक्तिगत मताला महायुतीच्या माध्यमातून काही त्याला महत्त्व नाही. सर, लाडका भाऊ लाडकी बहीण योजना ही सरकारचा डाव, सगळी गर्दी लाडका भाऊ लाडकी बहीण योजनेकडे वळवली गेली असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. नाही, असं काही नाही आहे. हे सामान्य माणसांकरता ती स्कीम आहे आणि समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिक सहाय्य आणि सक्षम करण्याकरता राज्य सरकारने या सर्व योजना चालू केलेल्या आहेत. सर, मुख्यमंत्री साहेबांची एक जाहिरात आहे, त्यामध्ये एक माणूस दिसलेला 3 वर्षापासून बेपत्ता होता अशी एक बातमी आलेली आहे. नाही, याची काय मला कल्पना नाही.